नमस्कार मंडळी. आज परत मी मायक्रोवेव्हमध्ये उपमा कसा बनवायचा आहे तुम्हाला मी सांगणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन होणारा उपमा आहे. आणि मायक्रोवेव्हमध्ये काय काय माणसांना कसं होतं, गॅस वापरता येत नाही. त्यातलं एक माझे मिस्टर आहे, त्यांना गॅस वापरताना खूप भीती वाटते. सो ते मायक्रोवेव्हमध्ये करणं जास्त प्रेफर करतात किंवा त्याच्या लक्षात राहत नाही. मग काय करायचं आहे, इथे बघा मी छान असा गोल आकाराचा केकचा पॅन आहे, तो पूर्ण खराब झालेला आहे माझा, त्याचा यूज मी केलेला आहे. तुम्हाला थोडंसं तेल घ्यायचं आहे, साधारण अर्धी पळी तेल घ्यायचं आहे. तेल हे आपलं गरम करून घ्यायचं आहे. बघा मी आहे असं पॅन त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे आणि साधारण थोडंसं तेल गरम करून मी घेणार आहे इथे, बघू शकता इथे. आणि आता आपलं तेल गरम झालेलं आहे. आता यानंतर मी काय करणार आहे, थोडीशी मोहरी टाकलेली आहे थोडी इथं. त्यानंतर मी थोडेसे जिरे टाकणार आहे, कढीपत्ता, हळद आणि मिरची सेपरेट भाजून घ्या, कारण लहान मुलं घरी असतील तर मिरची सेपरेट भाजलेली चांगली असते. आणि जर तुम्ही सगळ्यासाठी करत असाल तर मिरची यामध्ये लवकर भाजत नाही. कढीपत्त्याचे पान टाकलेले आहेत आणि हे पुन्हा एकदा आपल्याला भाजून घ्यायचं आहे मायक्रोवेव्हमध्ये. मी तर तिखट करणार नाही आहे त्यामुळे मी थोडीशी एकच मिरची अशी लाल असते त्या फोडणीची पोहे म्हणून आहे, ती रेसिपी ट्राय केलेली आहे आणि छान अशी फोडणी देऊन घेतलेली आहे. त्यानंतर इथे भाजलेल्या रव्याचा वापर करायचा आहे. मायक्रोवेव्हमध्ये रवा भाजतात का, तर हो भाजला जातो. तो हाय फ्लेमला 2 मिनटं जरी ठेवलं तरी तुमचा रवा प्रॉपर भाजला जातो. इथे मी रवा टाकलेला आहे, त्यामध्ये थोडंसं नमक टाकलेलं आहे चवीप्रमाणे. आणि नेहमी लक्षात ठेवायचं, नाश्ता जर तुम्ही करत असाल पोहे किंवा उपीट, त्यामध्ये थोडीशी अगदी किंचितशी साखर टाकून घ्यायची अंदाजे. इथे नॉर्मल साखर टाकून घेतलेली आहे, बघू शकता इथे. आणि सगळं जिन्नस एकजीव करून घ्यायचे आहेत. त्यानंतर मी गरम पाण्याचा इथे वापर केलेला आहे. गार पाणी घालू नका, गार पाणी घातल्यानंतर पण उपीट छान होतं, पण जास्त करून गरम पाण्याचा वापर केला तर पटकन होऊन जातं आपलं. आता इथे मी गरम पाण्याचा वापर करून एकजीव सगळं ढवळून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडेसे भाजलेले शेंगदाणे यामध्ये ॲड केले. मीडियम फ्लेमला 5 मिनटं छान असं वाफ काढून घेतलेलं आहे. उपीट तयार झालेलं आहे, इतकं छान सुट्ट दिसते. त्यामध्ये मी थोडीशी कसुरी मेथी टाकलेली आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे, बघू शकता इथे. हे सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचे आहेत. तयार झालेलं आहे आपलं मायक्रोवेव्हमध्ये उपीट. खूप छान टेस्ट आहे याची.